अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा संदेश ऐकत आहे त्याच्या जीवनात एक आनंदाची बातमी, त्याच्या आयुष्यात ती बातमी देण्यात येणार आहे। ती स्वामींकडून त्यांना प्राप्त होणार आहे। तेव्हा ती बातमी येताच स्वामींचे धन्यवाद करायला विसरू नका। स्वामी समर्थ कृपाळू आहेत। जर तुम्ही स्वामी सेवेत आहात, स्वामींची आज्ञा मान्य करत आहात, तर हा संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आला आहे। स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार हे तुला देण्यासाठीच आहेत। त्यासाठी या संदेशाची योजना मी तुझ्यापर्यंत केली आहे। बाळा, निश्चिंत रहा। निश्चिंत मनाने शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐक, कारण यात मूल्यवान मार्गदर्शन आणि काही असे संकेत आहेत जे मी तुला देऊ इच्छितो। त्यामुळे तुझे जीवन परिपूर्ण करणारे काही आशीर्वाद तुला प्राप्त होतील। जे आशीर्वाद तुला अत्यंत आवश्यक आहेत ते मी या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत घेऊन आलो आहे। बाळा, ते न विसरता न चुकता स्वीकार करण्यासाठी जो कोणी माझा प्रिय भक्त तयार असेल त्याला ते काही क्षणात देखील प्राप्त होतील। तुम्ही मागितलेले तुमच्या मार्गात येत आहे। तेव्हा तुम्ही काही मागू इच्छिता तेव्हा स्वामीही तुम्हाला ते देण्यासाठी येतात, हे विसरू नका। आज स्वामी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आले आहेत। जर तुम्ही स्वामी प्रिय बाळ आहात तर श्री स्वामी समर्थ नामघोष करायला विसरू नका। कमेंटमध्ये तुम्ही श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तुझी एक मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील यावर विश्वास ठेवा। स्वामींचे विचार आणि स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे तो भाग्यशाली आहे। स्वामींचा हा संवाद जे जे भक्त ऐकतील त्यांच्यावर स्वामींचा आशीर्वाद येत आहे। त्यासाठी सज्ज व्हा। तुमची काळजी दूर करणारे, तुमचे संघर्ष दूर करणारे काही संकेत तुम्हाला या संदेशात प्राप्त होतील। तेव्हा मनपूर्वक ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा। स्वामींचे असे अद्भुत आणि आश्चर्यकारक परिवर्तन जे तुमच्या आयुष्यात घडणार आहे ते स्वीकार करण्यासाठी सज्ज व्हा, कारण त्यामुळे तुमचे संपूर्ण जीवन परिवर्तित आणि आनंदित करण्याची तयारी तुमच्यासाठी योजली आहे। तुमचे जीवन आनंदाने परिपूर्ण केले जाईल। तुम्हाला जे हवे आहे ते आशीर्वाद तुम्हाला मिळतील, त्यावर विश्वास ठेवावा असे स्वामी तुम्हाला सांगत आहेत। स्वामी कृपाळू आहेत, दयाळू आहेत, याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात। स्वामींचा हा पवित्र संदेश या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल। त्यासोबत लगेचच तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे। तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब त्या आनंदाच्या बातमीने आनंदी होणार आहात। जर तुम्ही ही बातमी स्वीकार करण्यासाठी सज्ज असाल तर होय, मी ती बातमी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। तुम्ही भाग्यशाली ठराल। स्वामी म्हणतात, बाळा, दगडातून जेव्हा मूर्ती कोरली जाते, तयार केली जाते, तेव्हा त्यालाही घणाचे घाव सोसावे लागतात। तेव्हा त्यानंतर ते सर्व काही मूर्तीत रूपांतरित होते। देव म्हणतात, बाळा, त्याचप्रमाणे तुम्ही सामान्य मनुष्य जेव्हा काही संघर्ष करून पुढे येतात आणि त्या संघर्षांना न घाबरता, न दुर्लक्ष करता त्याचा स्वीकार करून पुढे जाण्याचा एक प्रयत्न करतात, तेव्हा तुम्ही अधिक घडून येतात, तुम्ही अधिक सुस्पष्ट होता। स्वामी म्हणतात, बाळा, कुठल्याही परिस्थितीत घाबरू नकोस, कारण तुझे स्वामी तुझ्यासोबत आहेत, तुझ्या अंतरात्म्यात आहेत आणि तुला सदैव साथ देत आहेत। याचा अनुभव तुला कित्येकदा येतो। आता तसेच काही घडणार आहे। तुझ्यासाठी तुझे काही विचार करत आहेस, त्यातील काही नकारात्मक भाव वगळून टाक आणि मग बघ, स्वामींचा अद्भुत चमत्कार तुझ्यासाठी घडू लागेल।
बाळा, तुझ्या चिंता आणि तुझे क्लेश दूर करणारा माझा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. तेव्हा याचा मनपूर्वक स्वीकार कर, कारण मी तुझ्या जीवनातून ते सर्व काही दुःख नष्ट करू इच्छितो. तुमच्यासाठी असा एक नवीन मार्ग मी तयार करत आहे. त्यावर चालताना तुम्हाला अनेक आनंद प्राप्त होणार आहे. काही सुखाचे क्षण तुमच्या जीवनात येणार आहेत. पूर्वी तुम्ही कधीही ते अनुभवले नाही असे आनंद तुमच्या जीवनात येत आहेत. त्यासाठी ते स्वीकार करण्यासाठी तत्पर व्हा, कारण मी तुमची काळजी घेत आहे. तुम्ही काळजीमुक्त राहा. स्वामी म्हणतात, बाळा, कधी कधी खूप काही अडचणी असतात, पण त्यांना सामोरे जाण्याची शक्ती देखील मीच तुम्हाला देत असतो. पुढे जाण्याचा मार्गही मीच तुम्हाला दाखवत असतो. कधी कधी तुम्ही मनातून खूप खचून जातात, पण तसे न करता माझ्यावर, स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवा. तुम्ही जर तुमच्या देवाला माझ्यात पाहता, तुम्ही जर मला गुरु म्हणून स्वीकार केले आहे, तर सर्व चिंता माझ्या चरणाशी सोपवून निश्चिंत असावे, कारण मी तुमच्यासाठी कार्य करत आहे. जो अनन्य भक्तीने, भावाने माझे स्मरण करतो आणि सर्व काही चिंता, योगक्षेप माझ्यावर समर्पित करतो, त्या चिंतेंना विसरून फक्त देवाचे नामस्मरण आणि आपले कर्म करत पुढे जातो, त्यांच्यावर माझी निरंतर कृपा दृष्टी राहते आणि त्यांच्या कार्यात त्याला प्रत्येक ठिकाणी यशाची प्राप्ती होते. तू जर अंतरात्म्यातून ईश्वराचे चिंतन करत असशील तर तुझ्यासाठी अशक्यसे काहीच नाही. स्वामी म्हणतात, तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही, तुला त्रास होऊ देणार नाही. बाळा, जर तुम्ही या संदेशापर्यंत आले आहात तर स्वतःला भाग्यशाली माना, कारण तुमची निवड स्वतः ईश्वराने केली आहे. आपल्या आराध्य देवता आणि शक्तींवर नेहमी निसंकोच भक्तीने विश्वास ठेवा. योग्य वेळी ते देवता आणि शक्ती इतके देते की मागायला काहीच उरत नाही. जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर खरा स्वामी भक्त कमेंट करायला विसरू नका. थोर उपकार तुझे श्री स्वामी समर्थ, आधार तुझा श्री स्वामी समर्थ. तू दाता, तू विधाता, तू कारण, तू करता, तू माता, तूच पिता, तू बंधू, तूच सखा. आम्हावरी राहू दे स्वामी राया, तुझी कृपा हीच तुझ्या चरणी विनंती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, माझ्या आशीर्वादाने तुला परिपूर्ण व्हायचे आहे, तर आज तुला एक मोलाचा सल्ला मी देऊ इच्छितो. जर तू त्याला मान्य केलेस तर तुझ्या जीवनातील कित्येक कष्ट, दुःख, क्लेश नाहीसे करणारे आशीर्वाद तू आपोआप प्राप्त करू लागशील. तुझ्यावर सगळेच प्रेम करू लागतील. तुला कोणी कधीही दुखावणार नाही. तुझ्याजवळ कोणीही दूर जाणार नाही. जर तू ते माझे ऐकलेस तर तुझ्यासाठी येणारे आशीर्वाद हे खूप काही तुला प्राप्त करून देणारे ठरतील. तर ऐक, कुणालाही न दुखावता जगणे याच्या इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला कळले त्याला वळले. पुण्य कमावण्याची गरज उरत नाही. बाळा, माझे आशीर्वाद हे तुमच्यासाठी कल्याणकारक आहेत. पण जेव्हा तुम्ही कोणाचे मन समजून घेतात, कोणाच्या वेदना, दुःख समजून घेता, त्या इतके सुंदर पुण्यकर्म कुठलेच नाही. जेव्हा तुम्ही कोणाचे मन दुखवत नाही, कोणाला अपशब्द बोलत नाही, दुसऱ्यांच्या मनाला न दुखवता कर्म करू लागता, तेव्हा ईश्वरही तुमच्या भक्तिभावाला पाहून, तुमच्या कर्मांना पाहून तुमच्यावर सुखाचा, आनंदाचा वर्षाव करू लागतात. जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा,
तुझ्या हाती तुझ्या कर्तव्याचे माप आहे, तेव्हा कर्म करताना चांगले कर. जितके जमेल तितके चांगले कर्म करत राहा, कारण त्यामुळे तुम्ही जीवनात ती समृद्धी, ते ऐश्वर्य, ते सुख, तो आनंद प्राप्त कराल. जेव्हा जेव्हा तुम्ही सर्व काही एकत्र येतात, तेव्हा कोणाचीही निंदा करू नका, कोणाचाही भेदभाव करू नका, कोणातही असे वादविवाद निर्माण करू नका जे खोलात जाते. जर तुम्ही खूप काही चांगले कर्म करण्यासाठी इथे असाल, तर देव देखील तुमच्यासाठी चांगलेच आशीर्वाद देतील. जेव्हा तुमच्या मनातून ते भेदभाव नष्ट होतील, त्या शंका कुशंका नष्ट होतील, तेव्हा तुम्ही अधिक सुखाची, आनंदाची प्राप्ती कराल. स्वामी म्हणतात, बाळा, हे पवित्र देवच आहेत. तुमच्या मनातील ते सर्व काही मला सांग. तुला आलेले ते शंकेचे निरसन देखील मीच करेन. बाळा, तुला पडलेल्या प्रश्नांचे उत्तरही मीच देईन. माझ्यावर विश्वास आणि भरोसा ठेव. जो कोणी ठेवतो तो कधीही अंधारातून चालत नाही. त्याच्यासाठी माझा दीर्घ तेजस्वी प्रकाश येत आहे. त्याचे जीवन माझ्या प्रकाशाने लख्ख होणार आहे. त्याचे भाग्य उजळणार आहे. जो कोणी हा परमपवित्र संदेश मनपूर्वक ऐकत आहे, स्वीकार करत आहे, त्यावर माझी विशेष प्रीती आहे. तो त्या कार्यासाठी माझी मदत मिळवू शकतो, कारण मी त्याला ती देणार आहे. त्याच्या शंकांचे निरसन देखील मी करणार आहे. काही काळात तुम्हाला एक मोठी आनंदाची बातमी प्राप्त होण्याची वेळ जवळ येत आहे. बाळा, तू भाग्यशाली आहेस. तुझ्यासाठी देव कार्य करत आहेत. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारण म्हणजे तुम्ही केलेले चांगले कर्म देवाने पाहिले आहे, म्हणून तुमची निवड केली आहे. येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही शंकांचे निरसन करोत, तुम्हाला उत्तम मार्ग देवोत, तुम्हाला उत्तम प्रगती देवोत, तुम्हाला सुखाचे मार्ग देवोत, तुमच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि प्रगतीची दिशा देवोत. ही स्वामींचरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.